आज प्रथमतः तुम्हाला सर्वांना नमस्कार। आज आकर्षणाच्या सिद्धांताचे 4 महत्त्वपूर्ण भाग सांगणार आहे। श्रीमंतीचा विचार करण्याची जादू दिवस 3रा यामध्ये आकर्षणाच्या सिद्धांताचे 4 महत्त्वपूर्ण भाग सांगणार आहे तुम्हाला। आपल्याला जे पाहिजे ते तुम्ही आम्ही मिळवणार आहे। बॉडीमध्ये जर ऊर्जा निर्माण केली तर सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही मिळवू शकतो, करू शकतो। यावर आपण काल सविस्तर चर्चा झालेली आहे। थॉट्स प्लस फीलिंग प्लस ॲक्शन इज इक्वल टू अट्रॅक्शन रिझल्ट। विचार, भावना आणि कृती बरोबर आकर्षण। तुम्हाला यश, सक्सेस मिळू शकतो। मग अडचण कशात आहे? तर अडचण कशात सुद्धा नाही। लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द, आकर्षणाचा हा सिद्धांत, हा शब्द द सिक्रेट मूवीमुळं, द सिक्रेट बुकमुळं, रहस्य या पुस्तकामुळं 2006 नंतर प्रसिद्ध झाला। त्याच्या अगोदरही होता पण जास्ती प्रसिद्धी ही 2006 नंतर याची झालेली आहे। आज तुम्हाला सांगायला पाहिजे की ज्यांचा संकल्प मजबूत होतो तो काही करू शकतो। जुने साधू, संन्यासी, ऋषीमुनी सांगून गेलेत बघा, संकल्प की सिद्धी। तुमचे आमचे संकल्प कसे आहेत? लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काम छोटा किंवा मोठा विचार टाकला की घडू शकतात। त्यासाठी आपल्याला संकल्प पाहिजेत। जसा मी संकल्प केला आहे की बाबा ठीक आहे, 1 सप्टेंबरपासून 11 सप्टेंबर कमीत कमी 11 दिवस तरी श्रीमंतीचा विचार करण्याची जादू हा सेशन तुमच्यासाठी द्यायचा मी संकल्प केला। तसा तुम्ही संकल्प केला की हे सातत्यानं 10 दिवस तुम्ही कार्यक्रम 10-11 दिवस अटेंड करायचा आहे। हा संकल्प तुम्ही केला। मला हा सेशन मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, हा माझा विचार आहे। आणि तुमचाही विचार चांगला आहे म्हणून तुम्ही पोहोचला। आणि माझ्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा वेळ काढून मी हा कार्यक्रम करतो। याच्या पाठीमागे उद्देश आहे की आपल्याकडे जे आहे ते वाटलं पाहिजे। ज्ञान वाटल्यानं वाढतं, ज्ञान स्प्रेड झालं पाहिजे, वाटलं पाहिजे, वाढलं पाहिजे। आणि हे ज्ञान घेऊन वेगळं काहीतरी करायला पाहिजे। मी बिझी असताना सुद्धा इझी राहतो, 24/4 बिझी असून सुद्धा इझी राहतो मी। तुम्हीच राहू शकता। त्यासाठी मॅनेजमेंट नियोजन पाहिजे। आणि जर लांबच्या पल्ल्याचा प्रवास करायचा असेल, दूरच्या प्रवासात जायचं असेल, दूरपर्यंत यश मिळवायचं असेल तर बारीक सारीक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी सोडायला शिकलं पाहिजे। जसं की एखादा IAS अधिकारी बनायचं आहे तर IAS अधिकारी बनायची त्याची फॉलो, किंवा एखादा कुठलाही अधिकारी बनायचं तर त्याला आपल्याला ती प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे। कोणती फॉलो करायला पाहिजे? की त्यानं बारीक सारीक गोष्टी सोडायला पाहिजे। लग्न, जावळ, बारसं, शेजारी काय चाललंय, पाजारी काय झालंय, कुणात भांडणं झाल्यात, कुणाच काय चाललंय, ह्या बारीक सारीक गोष्टी सोडून द्यायला पाहिजे। आणि आपल्याला ज्या गोष्टी हव्यात, जो आपला संकल्प आहे त्या गोष्टी मिळवण्यासाठी जे करायला लागते ते करण्यासाठी, जे करायला पाहिजे ते करायसाठी प्रयत्न करायला पाहिजे। आणि ज्यांनी संकल्प मजबूत केले त्यांनी ते मिळवलेलं आहे। तुम्ही आम्ही सुद्धा मिळवू शकतो। एक माउंटन मॅन म्हणून एक प्रसिद्ध आहे माणूस, त्या माणसाची पत्नी आजारी होती आणि तो औषधोपचार वेळेवर करू शकला नाही। म्हणून त्याच्या रस्त्यात जो डोंगर आडवा येत होता, तो डोंगर आडवा येत होता, सलग छन्नी आणि हातोड्यानं सलग 22 वर्षे तो दगड फोडून तो डोंगर आडवा होता तो बाजूला काढला। का काढला? तर कमीत कमी माझं नुकसान झालं, या गावातील किंवा दुसऱ्याचं कोणाचं नुकसान होऊ नये, या डोंगरामुळं वेळ लागू नये, इमर्जन्सी ज्याच्या एखाद्याला अडचण आली तर वेळेवर पोचावं, लांबचा प्रवास कमी होऊन वेळेत कमी अंतर व्हावं, म्हणून त्यानं संकल्प केला होता की तो डोंगर त्यांनी फोडला। माउंटन मॅन म्हणून तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता, माहिती घेऊ शकता। त्यांचा संकल्प मजबूत असल्यामुळे 22 वर्षामध्ये त्यानं डोंगर बाजूला केला, रस्ता केला तिथं। त्याचा संकल्प मजबूत होता। तसं तुम्ही आम्ही संकल्प करायला पाहिजेत, काय पाहिजे ते मिळवण्यासाठी। एखादा समाजसेवक बघा, कशाचीही त्याला अपेक्षा नसते, अहोरात्र कष्ट करत असतो, यश मिळवत असतो। आणि अशी समाजसेवक असणारी माणसं लाखात एका दुसरी असतात। ते संकल्प तुम्ही आम्ही करतोय का? आपण पुढं जायला, पुढं होण्यासाठी काय संकल्प करून करतो का?
आपण घरात बसतो, 50 जणांची मापं काढतो, चुकीचं वागतो आणि आपल्याला यश मिळालं नाही म्हणतो. तसं होत नसतंय. ज्यासाठी कष्ट करायला पाहिजे, ते संकल्प करायला पाहिजे, ते मजबूत करायला पाहिजे. आपण दररोज बॉडीचा चार्ज घेतोय का, कम्युनिकेशन करतोय का, स्टोरी काय त्याला देतोय का, आणि त्या हे सगळं जे आहे ते प्रामाणिकपणे केलं तर यश तुमच्याकडे येणार आहे. बघ, प्रामाणिकपणे करताय का तुम्ही, हा पहिला विचार करा. यश आपल्या जवळ येऊन बाजूला जातं, याच्या पाठीमागचा उद्देश काय, कारण काय, हे करायला पाहिजे. एखाद्या शहरामध्ये एखादा जर कार्यक्रम चांगला असेल, एखाद्या मोठ्या शहरामध्ये एखादा कार्यक्रम चांगला असेल, करमणुकीचा डान्स असेल, हसणं गाणं किदळणं चालू असेल, आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व झालो तर आपलीसुद्धा एनर्जी उच्चतम लेवलला जाते. आपण टी व्हीवरचा कार्यक्रम बघत असू, लाईव्ह सेशन एखादं बघत असू, तेवढे फ्रिक्वेन्सी मॅच होणार नाही, तेवढा इंटरेस्ट येणार नाही. पण लाईव्हला ज्यावेळेला समक्ष उभारून त्यात इन्व्हॉल्व होऊन बघू, त्यावेळेला मजा वेगळी येते असते. त्या उच्चतम लेवलला आपली उच्चतम ऊर्जा जात असते. म्हणून तुम्ही आम्ही आनंदी राहण्यासाठी आपल्या बॉडीचा चार्ज घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेला तुमच्या आमच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. त्या भावनेचा उपयोग करून घेऊन आपण बॉडीचा चार्ज घेऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण मिळवू शकतो. म्हणून तुम्हाला म्हणायचं की आपलं माइंड, आपली बॉडी पॉवरफुल आहे, त्याचा उपयोग करायला पाहिजे. पूर्ण चार्ज घ्या बॉडीचा. पूर्ण बॉडी म्हणजेच हे ब्रह्मांड आहे. आपण या विश्वात नाही तर विश्वच आपल्यात आहे, हा विचार महत्त्वाचा ध्यानात ठेवा. पंचतत्वानं हे विश्व निर्माण झाले, तसं पंचतत्वानं आपली बॉडी निर्माण झाले. ह्या विश्वामध्ये जगामध्ये 70% पाणी, आपल्या बॉडीमध्ये 70% आहे. अग्नी, वायू, पृथ्वी, जल, पृथ्वी, हे जे पंचतत्व आहेत, या पंचतत्वामुळं विश्व निर्माण झाले. त्यामुळंच पंचतत्वामुळे आपली बॉडी झाल्या. ह्या विश्वात आपण नाही तर विश्व आपल्यात आहे, हा विचार तुम्हाला आम्हाला पाहिजे. आणि जसं जसं आपण आनंदी होत जाणार तसं तसं आपल्या व्हायब्रेशन वाढत जाणार, उच्चतम लेवलला आपल्या फ्रिक्वेन्सी वाढत जाणार आणि तुम्हाला हवं ते मिळवणार. का मिळवणार? कारण तेवढी ताकद आणि धमक तुमच्यात, तुमच्या व्हायब्रेशन जुळत असतात. तुम्ही बघत असाल की एखाद्या शाळेमध्ये आपण शिकत असाल किंवा एका कंपनीत काम करत असाल, 400-500 लोक काम करत असतील सुद्धा, काही तुमच्या विचाराची लोक 1, 2, 3, 4 लोकांच्याकडे तुम्ही मैत्री करू शकता. सगळ्या लोकांशी मैत्री होऊ शकत नाही, कारण त्यांचं आणि तुमच्या विचाराची फ्रिक्वेन्सी मॅच झालेली असते. म्हणून फ्रिक्वेन्सी मॅच करायला शिकायला पाहिजे. ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी मॅच करायला आली तर तुम्हाला हवं ते मिळू शकतं. बघा कशा जुळतात फ्रिक्वेन्सी, लेंथ कशा मिळतात, मित्र कसे जुळतात. आपण एखाद्या मित्राची आठवण काढली तर त्याचा मित्राचा फोन येतो किंवा मेसेज येतो किंवा तो समोर येतो. काय येतो? त्याला टेलिपॅथी घडत असते. समान गोष्टी एकमेकाला आकर्षित होत असतात. पण टेलिपॅथी होत असताना काय घडतं? तो माणूस भेटतो किंवा त्याचा फोन आला तर तुम्ही काय म्हणतो? नाम लिया तो सैतान हाजीर, असं म्हणतो आपण. का म्हणतो? कारण ते आपले आणि त्याचे विचार जुळलेले असतात, स्पिनिंग जुळलेले असतात. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीची भीती घ्यायची नाही. आपल्या जीवनात सुद्धा चमत्कार घडू शकतात. चमत्कार घडू शकतात, या दुनियेमध्ये घडू शकतात, का आत्ता घडू शकतात. फक्त त्यासाठी तुम्ही ट्यून व्हायला पाहिजे, चांगलं वाटायला पाहिजे. आज तुम्ही एवढे जण कार्यक्रमाला झालात, कालच्यापासून आजपर्यंतच्यामध्ये ह्या जे 82, 85, 86 लोक आहेत, वाढत नाहीत लोक. तुम्ही हे चांगलं ज्ञान लोकांना स्प्रेड केलं पाहिजे, वाटलं पाहिजे, लिंक फॉरवर्ड केली पाहिजे. का फॉरवर्ड केली पाहिजे? की दुसऱ्याच्या जीवनात सुद्धा चांगलं पेरण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला डिस्कशन करायला, चर्चा करायला माणूस भेटला पाहिजे. हे मी तुम्हाला लिंक पुढं व्हॉट्सअपला पाठवा, फॉरवर्ड करता, हे सांगतो कशासाठी? हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येक वेळेला चर्चा करताना मी असंच नाही, पण तुम्ही ज्याने ऐकले त्यावर तुम्ही फोनवरनं तुम्हाला शंका, कुशंका असले तर निघू शकता. म्हणून माझी तुम्हाला विनंती राहील की चांगलं आहे वाटायला चालू करा, हे स्प्रेड करा. मला तुम्हाला विनंती करायची आहे की उद्या तुम्ही जे लोक असाल आज, त्याच्यात प्रत्येकाने 1-2 माणूस जॉईन झाला पाहिजे. तुमच्यामुळं, काल सांगितले, तुमच्यामुळं एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं पाहिजे.
तुमच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का नाही? दुसऱ्याला चांगलं दिल्याशिवाय, गुलाबाची फुलं दुसऱ्याला दिल्याशिवाय आपल्या हाताला सुगंध येणार नाही. आपण चांगलं वाटायला पाहिजे. म्हणून हे नॉलेज लोकांना वाटायचा प्रयत्न करा, लोकांना द्यायचा प्रयत्न करा, फॉरवर्ड लिंक करा, लोकांना जॉईन करा. याचा फायदा तुम्हाला होईल. चर्चा करण्यासाठी हे करायला पाहिजे. मग ही गडबड हे सायन्सच्या रूपानं आम्हाला प्रूफ करायला पाहिजे. एक आंबा पेरल्यानंतर हजारो आंबे मिळतात. काल बी चांगलं पेरलं, क्वालिटी ऑफ सीड्स पेरलं तर क्वालिटी ऑफ उत्पन्न मिळत असतं. चांगलं बी पेरल्यानंतर चांगलं उत्पन्न मिळत असतं. एकदा काय झालं, एक साधा शेतकरी असतो एका गावामध्ये, खेडेगावामध्ये, आणि खेडेगावामध्ये तो चांगला उत्पन्न, शेतीवर लक्ष देऊन चांगलं पीक काढत असतो. आणि गव्हर्नमेंटची चौकशी होती, उत्पन्न चांगलं निघतो म्हणून आदर्श शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार दिला जातो. 2-3 वर्ष सलग पुरस्कार मिळाल्यामुळं शेजापाजाऱ्यांना बरं वाटत नाही. शेजापाजारी म्हणतात हे चुकीचं काहीतरी करतोय आणि आपण याला चौकशी लावली पाहिजे. म्हणून त्या शासनाकडे, गव्हर्नमेंटकडे त्याची चौकशी लावली जाते. आणि चौकशी कशाची लावली जाते की ह्याचं पीक हे चुकीचं येते, व्यवस्थित येत नाही. चौकशी लावली तर त्या शेतीमध्ये योग्य प्रकारे त्याने म्हणजे पीक येत असतं, उत्पन्न चांगलं निघत असतं. आणि त्यावेळी इन्क्वायरीमध्ये शासकीय अधिकारी त्याला विचारतात की बाबा हे तुझं पीक उत्पन्न एवढं वाढण्याच्या पाठीमागे तुमचं सायन्स काय आहे? तर तो सांगतो मी क्वालिटी ऑफ सीड्स, मी चांगलं बी घेतो. मी 500 रुपयाच्या ऐवजी 1500 रुपयाचं बी घेतो आणि ते शेतात फिरतो, त्यामुळे माझं उत्पन्न चांगलं निघतं. आणि माझ्या शेजापाजारी असणारं सुद्धा पीक चांगलं यावं, सोबत संग चांगली असावी, म्हणून माझ्या रानात तर मी बी टाकतो, पण माझ्या आसपास असणाऱ्या थोड्याभर रानात सुद्धा मी ते बी पेरतो, जेणेकरून त्या सोबतीनं संगतीनं पीक माझं चांगलं येते. तसं आम्ही सुद्धा चांगल्या क्वालिटीचं बी पेरायला पाहिजे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. जसं शेजापाजाऱ्यांच्या बाँड्रीला त्या शेताच्या शेजारी असणाऱ्या शेतामध्ये जसं बी टाकून उत्पन्न चांगलं वाढवलं, तसं आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सुद्धा चांगलं बी टाकायला पाहिजे, चांगलं काहीतरी द्यायला पाहिजे. त्यावेळेला त्याचं उत्पन्न आपलं त्या शेतकऱ्याचं उत्पन्न जसं उत्पन्न चांगलं झालं तसं सुद्धा चांगलं आपण वाढल्यामुळे आपलं सुद्धा उत्पन्न वाढू शकतं. जेवढे आपण चांगले वाटणार तेवढे आपल्याला चांगले मिळत जाणार. त्यासाठी तुम्ही हे सगळं करायला पाहिजे. आणि तुम्हाला आता लॉ ऑफ अट्रॅक्शन 4 स्तंभ मी सांगणारच आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन नेमकं काय? कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम, ॲक्शन रिॲक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतोय. मग ह्याला वेळ लागेल, एका दिवसात होणार नाही. सकाळी वाटलं मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे, मिळणार नाही. त्यासाठी जे कष्ट करायला पाहिजे. आता लगेच ध्यानात आलं, वाटलं पाहिजे माझी बॉडी मजबूत झाली, पण गेला वेट लिफ्टिंग उचलाय गेला, मनका मोडल, कंबर बाद होईल, म्हणजे जखमी व्हाल तुम्ही. लगेच काही होणार नाही, पण सातत्यानं तुम्ही करत गेला. वेट लिफ्टिंगचं 5 किलो, 10 किलो, 20 किलो पर्यंत 100 किलो, 200 किलो, 400 किलो, 500 किलो उचलू शकता. प्रॅक्टिस मेन्स मॅथ परफेक्ट. प्रयत्न करता यश. प्रयत्न करायला पाहिजेत. ट्राय अगेन ट्राय बट नॉट काय. प्रयत्न करा, रडू नका, लढा. रडायचं नाही तर लढायचं. आकर्षण सिद्धांत तुमच्या जीवनामध्ये काम करू शकतो. त्यासाठी सातत्य पाहिजे, कष्ट पाहिजे. 2013 मध्ये एक बातमी आली होती बघा, 1300 किलोचा ट्रॅक्टर लहान 2 मुलांनी उचलला. कारण का? त्या ट्रॅक्टर खाली त्याचे वडील घावले होते. ही शक्ती त्याची कुठून आली? कारण त्यासाठी त्यांनी कारण सापडलं, त्यांना वडील त्यांचे तिथे सापडले होते. म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा हे शक्य आहे. केव्हा शक्य आहे? केल्यानंतर शक्य आहे. त्यावरती आंधळा विश्वास होता त्या मुलांचा की माझा वडील वाचला पाहिजे, अतूट विश्वास होता. तसं तुम्ही जे काम करणार आहे त्यावेळी तुमचा डगमगता आंधळा अतूट विश्वास पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला शक्य आहे सगळ्या गोष्टी. आय कॅन डू इट. मी करू शकतोय आणि मला केल्याशिवाय पर्याय नाही, हा विश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. हे केल्याशिवाय मला पर्याय नाही हा विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी घडू शकतात. करो या मरो, डू ऑर डाय तर काम होते.
नाहीतर टाइमपास म्हणून करत असाल तर होणार नाही. तुम्ही पहिल्या स्वतःला प्रश्न विचारा, करो या मरो या स्थितीमध्ये तुम्ही आम्ही काम करतोय का? अशा पद्धतीने आपण आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या नोकरीमध्ये, नोकरी व्यवसायामध्ये इथं काम या पद्धतीने करतोय का, ह्याचा विचार केला पाहिजे. एखादा श्रीमंत माणूस जर गाडीतून जात असताना 4 चाकी गाडीतून दिसत असला की तुम्हाला वाटतं की मला बी गाडी पाहिजे. एखाद्याला चांगली वस्तू बघितली की मला बी पाहिजे. उद्या सकाळी उठतो, व्यायाम करतो, कष्ट करतो, उद्यापासून दररोज करायला पाहिजे म्हणून सुरुवात करतो. 2 दिवस करतो, 4 दिवस करतो, 8 दिवस करतो आणि 5-6 दिवसांनी म्हणतो जाऊ तिकडं. जाताना कोण संग घेऊन जाणार आहे का? एवढं कोणी काय करून काय फायदा आहे का? जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं मिळेल. अशा गोष्टीचा आपण विचार करून चुकीचा विचार करतोय, आपल्या जीवनात चुकीचं पेरतोय आणि चुकीचं आपल्याला मिळतोय. सोचेंगे पाएंगे. ज्या गोष्टीचा विचार करू शकता त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता, हे रहस्यामध्ये सांगितलंय. मग तुम्ही कशाचा विचार करताय? कमीचा. कमीचा विचार केला कमी येणार, श्रीमंतीचा विचार केला श्रीमंतीत होणार. तुम्ही कोणता विचार करताय हे महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. म्हणून निवांत राहू नका, कष्ट करायला सुरुवात करा. आणि हे सगळं करताना तुम्हाला जे काय पाहिजे ते क्लिअर पाहिजे, तर आपल्याला हवं ते मिळू शकतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन कार्य करण्यासाठी, काम करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी पाहिजेत? 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 4 स्तंभ. पहिला स्तंभ आहे बर्निंग डिझायर. इच्छा नाही, धगधगती इच्छा पाहिजे, आग लागल्यागत इच्छा पाहिजे, भयंकर इच्छा पाहिजे. त्या इच्छेमुळे तुम्हाला काही झालं तर मला ते पाहिजे. तुम्हाला झोपून द्यायला पाहिजे, बसून द्यायला पाहिजे, उठता बसता ध्यास लागला पाहिजे त्या गोष्टीचा. मग तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी होऊ शकतात. मी हा कार्यक्रम करण्यासाठी धडपडून टायमिंगमध्ये मॅनेज करतो, दिवसभरामध्ये धडपड करून करतो. कारण माझी ज्वलंत इच्छा आहे, धगधग इच्छा आहे, मला द्यायचं आहे, मला वाटायचं आहे. तुम्ही सुद्धा सर्वजण जर झपाटून कामाला लागला, यश तुमच्या हातात आहे. लोकांनी तुमच्याकडे बघितलं, लोकांनी म्हणायला पाहिजे की अरे हा वेडा झालाय, खोळा झालाय, असं झपाटून कामाला लागायला पाहिजे. त्यावेळेला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. नाहीतर एक दिवस, आता काय कार्यक्रम 3 दिवसामध्ये, काही जण 2 दिवस अटेंड केलेत, 1 दिवस केले, काय 8 जण केलेत, असं नाही होत. ही प्रोसिजर आहे. ह्या 3 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी एकमेकाला कनेक्टिव्ह आहेत. ह्या कनेक्टिव्हिटी जोडत गेला तर, साखळी जोडत गेला तरच तुम्हाला साखळी मोठी होणार आहे. एक दिवस बघितला, दुसरी बघितला, सोडून दिला, चौथीच्याला होणार नाही. हे सातत्यानं बघत गेला तर तुम्ही अशापर्यंत पोचू शकता. तुमची धग पाहिजे, भूक ताण विसरून तुम्ही हा अटेंड करायला पाहिजे. जर पटत असेल तर पटणारच, कारण मी चांगलं सांगतोय. त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे. एकदा ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू असताना एका मुलगीनं कुस्तीमध्ये, ग्रीको रोमन स्टाईलमध्ये कुस्ती करत असताना तिच्या वडिलांनी तिला विरोध केला. तू मुलगी आहेस, तू कुस्ती करू नकोस. ती नाही म्हटली मी करणार. बूट घेतलं तिचं, काय ट्रॅकसूट घेतलं तिचं, जे काय साहित्य घेतलं ते व्यायामला गेली. वडिलांनी वैतागून सांगितले की बाबा तुला एक तर कुस्ती, एक तर तुझी गेम करावं लागेल, नाही तर एक तर तुला कुस्ती करावं लागेल, किंवा एक तर तुला मला सोडावं लागेल. तर त्यावेळेला त्या मुलगीला वडिलांना सोडलं आणि त्या कुस्तीवरती, त्या क्षेत्रावरती, त्या क्रीडा क्षेत्रावरती फोकस केला. 4 वर्षानंतर ज्या वेळेला त्या मुलगीनं गोल्ड मेडल किंवा ऑलिम्पिकचं मेडल आणलं, त्यावेळेला वडिलांनी भरभरून मिठी मारली, कडकडून मिठी मारली. समाज काय म्हणाल म्हणून वडिलांनी तिला विरोध केला. पण मुलगीनं तिची ज्वलंत इच्छा असल्यामुळे त्याच्यावर फोकस केला, त्याने प्रॅक्टिस केलं आणि गोल्ड मेडल मिळवलं. वडिलांनी परत तिला ज्यावेळेला गोल्ड मेडल, ते सगळं वितळलं. 4 वर्षाचा विरह निघून गेला. अशी ज्वलंत इच्छा तुमची आमची आहे का? वडील 4 वर्षे नाराज राहिले, पण ज्यावेळेला तिनं देशासाठी केलं, समाजासाठी केलं, लोकांसाठी केलं, त्यावेळेला सगळं काही माफ झालं. त्यासाठी तुम्ही आम्ही सुद्धा ध्येय निश्चिती करून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करायला पाहिजे. अहोरात्र मेहनत करायला पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला पाहिजे. लोकांनी वेडं म्हणायला पाहिजे, खुळं म्हणायला पाहिजे. त्यावेळेला तुमच्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करेल.
आणि जर आपल्याकडे इच्छा नसेल तर काही सुद्धा होणार नाही. इच्छा नाही, धगधगती इच्छा ती पाहिजे. तुम्हाला सहजासहजी कोण मदत करेल असा विषय होणार नाही. तुम्हाला तुमची इच्छा मजबूत करून, धगधगती इच्छा करून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. ते करायला पाहिजे. परमेश्वर सुद्धा खाली उतरून म्हणेल, अरे बाबा बोल, तुला नेमकं काय पाहिजे. करे से करे इतना बुलंद की हर तकदीर से पहले पूछे बंदे तेरी रजा क्या है. एवढी आपली दगदग इच्छा पाहिजे. आणि आपण आपणाला मजबूत करायला शिकलं पाहिजे. मग तुम्हाला परमेश्वर पाहिजे ते मिळू शकतो. गाडी, बंगला, पद, प्रतिष्ठा, पैसा, सगळं लक्झरी जीवन, जगभर प्रवास, सगळं तुम्हाला जे हवं ते मिळू शकतो. तुम्हाला पाहिजे त्या माणसाला तुम्ही भेटू शकता. तुम्ही कोणाची अपॉइंटमेंट करायची गरज नाही. तुमची अपॉइंटमेंट लोकांनी घेतली पाहिजे. तुमची लोकांनी अपॉइंटमेंट घेतली पाहिजे. मी सुद्धा पाठीमागे 5-10 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस साधा सिंपल होतो, त्याच्या माझ्या खास जवळच्या मित्रांनी मला सांगितले की तू लोकांना भेटायला जातोस, तुझी वेळ घेऊन किती लोक भेटायला येतात. हा मला जेव्हा प्रश्न केला त्यावेळेला मला विचार आला की आपण त्या लेवलचं बनलं पाहिजे की आपली सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन, आपली सुद्धा वेळ घेऊन लोक आपल्याला भेटायला पाहिजे. ही ताकद आपण निर्माण केली पाहिजे. आणि आज बरेच लोक फोन करतात, त्यापैकी कमीत कमी 60% लोक फोन करतात, साहेब तुम्ही टायमिंगला, कोणत्या टायमिंगला भेटायला, किती वाजता येऊ. का? ही ताकद आम्ही निर्माण करायला पाहिजे. आणि हे सगळं शक्य अशक्य असं काही नाही. हे सगळं करू शकता तुम्हाला. फक्त विचार आपण टाकायला पाहिजे, विचार बदलायला पाहिजे. आणि सुरुवातीला लहान लहान गोष्टी जर आकर्षित करायला लागला तर मोठ्या मोठ्या सुद्धा गोष्टी आकर्षित होऊ शकता. मी ज्या गोष्टीवरती लक्ष ठेवू शकतो, ज्या गोष्टीचा विचार करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी मी मिळवू शकतो. हा विचार पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टी मी मिळवलेल्या आहेत. तुमच्या सर्वांच्या नजरेसमोर मी उत्तम उदाहरण आहे की मी सगळं ते मिळवलंय. एवढी आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये ताकद आहे. हे मानसशास्त्र आहे. हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला जे करायला पाहिजे ते सगळं करायला पाहिजे. धगधगती इच्छा पाहिजे ते मिळवू शकता. कारण एखादी गोष्ट करण्यासाठी कारण द्यायला पाहिजे. कॉज अँड इफेक्ट. मला हे का करायचं आहे हे पाहिजे. मला माझं घर बांधायचं होतं. घर बांधताना का बांधायचं होतं? माझं घर सुरक्षित राहिले, माझे घरचे सुरक्षित राहिले पाहिजे. किती दिवस पडक्या घरात राहायचं? माझ्या घराची 4 भिताडं 6 ठिकाणी पडली होती. 4 भिताडं 6 ठिकाणी पडली होती. ते प्रत्येक वेळेला कोपरा बांधून घ्यायचा. टेम्पोवाला वैतागून म्हटला, नेमकं किती वेळा माझा भाड्याने टेम्पो आणून तू माल असं आणून घेणार आहेस? एकदा घर बांध. ही जाणीव पाहिजे. कॉज इफेक्ट पाहिजे. कारण काहीतरी द्यायला पाहिजे करण्यासाठी. जसं त्या मुलगीनं मला गोल्ड मेडल जिंकायचं आहे हे कारण दिलं होतं, तसं तुम्हाला पैसे मिळवायचं आहे, नातेसंबंध चांगले करायचं आहे, बिझनेस उभा करायचा आहे, सगळं काही मिळवायचं आहे. यासाठी कारण द्या, परिणाम घडेल. कॉज अँड इफेक्ट. तुम्ही काय कारण देताय बघा. आणि जे कारण देणार ते कंटिन्यू सातत्याने बोलत राहायला पाहिजे, चालत राहायला पाहिजे. उठता बसता तुम्ही जे करताय ते ब्रह्मांडाला कळायला पाहिजे. शेजा पाजारी, पै पाहुणे, मित्र, नातेवाईक यांच्या सगळ्यांसंग बोलताना त्याच विषयावर बोलायला पाहिजे. मग गाडी असू दे, सोनं असू दे, काय जे तुम्हाला हवं ते गोष्ट पाहिजे ती मिळवण्यासाठी सातत्याने ते प्रत्येक तोंडात फेक इट मेक इट टिल यू मेक इट, फेक इट टिल यू मेक इट. तुम्ही सातत्याने ते बोलत राहायला पाहिजे, करत राहायला पाहिजे. तुम्ही म्हणणार की हे बोलल्यामुळं कुणाची नजर लागेल का? अरे टाटा बाटावाल्यांनी, बिर्लावाल्यांनी, अंबानींनी हे सगळे बोलत गेले, त्यांना नजर लागली नाही, तुम्हाला कुठली लागणार? म्हणून म्हणतो अकेली न बाजार जाया करो नजर ना लग जाए. अरे नजर लागत नाही. तुम्ही फक्त बोलायला चालू करा, सांगायला चालू करा, चर्चा करायला चालू करा. तुम्ही एनर्जेटिक होता, ऊर्जा उच्चतम होते. त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता, करू शकता. तुम्हाला नजर लागेल का? तर अजिबात नजर लागणार नाही. तुम्ही कामाला लागा, कोणतीही नजर लागत नाही. धगधगी इच्छा असेल तर
मी हे सगळं केले, तुम्ही हे करू शकता. प्रत्येक गोष्ट ही 2 वेळा तयार होते, एक मनामध्ये, एक वास्तवमध्ये. मग त्यासाठी तुम्ही जे काय करायला पाहिजे ते करू शकता. आणि जसं थुंकलेला तुका माघार घेता येत नाही, तसं दिलेला शब्द पाळायला पाहिजे. आपण जे बोलतो ते करायला पाहिजे. नाहीतर मग आपणाला काय म्हणतात लोक, चर्चा तुम्हाला माहिती आहे आपल्याबद्दल. त्यामुळे दिलेला शब्द पाळायला पाहिजे आणि ते बोलायला पाहिजे, जे करायचं ते बोलायला पाहिजे. व्हॉट एव्हर मे बी डू बट आय विल बी सक्सेस. काही करीन पण मी यश मिळवणार. ही चर्चा, ही वाक्यरचना तुमच्यात पाहिजे, जबरदस्त पाहिजे. कारण द्यायला पाहिजे. काय घ्यायला पाहिजे? मी तुम्हाला गाड्या घेतल्या, कशा घेतल्या, काय घेतल्या त्याची उदाहरणं दिलीत पाठिंब्याच्या सेशनमध्ये. कशा पद्धतीने गाड्या घेतल्या, एखादी गोष्ट कशी घेतली. तशी तुम्हाला हवे त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही कारण द्या. तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं. एक काडी साधी, एक काडी आग लावू शकते, पण एक साधी आग जंगल पेटवू शकते. तसं एका शब्दानं, एका विचारानं तुमच्या जीवनात जर परिवर्तन घडलं, ज्वलंत इच्छा झाली, तर पाहिजे तेवढा प्रगती करू शकता तुम्ही. पण तुमच्यामध्ये आतमध्ये आग लागायला पाहिजे. आणि तुमच्यामध्ये आग लागणार हा विश्वास आहे म्हणून तुम्ही कार्यक्रम अटेंड करतात. का तुमच्यामध्ये बदल घडणार. पाठीमध्ये 2 सेशन झाल्या, 3रा सेशन आहे. कुणा ना कुणा तर जीवनात परिवर्तन घडले म्हणून तर तुम्ही हा कार्यक्रम अटेंड करताय. तशी चिनगार लागली पाहिजे, आग लागली पाहिजे, ज्वलंत इच्छा निर्माण झाली पाहिजे. तसं जे पाहिजे ते तुम्ही करण्यासाठी करायला तयार आहात, ते करू शकता. मी मेस्त आहे, मी मजबूत आहे, सर्वोत्कृष्ट आहे. शॉर्ट टर्म कुठं नाही, लॉंग टर्ममध्येच पाहिजे. लॉंग टर्मसाठी काम करायला पाहिजे. एखाद्या शोरूमला जाऊन भेट देऊन या, गाडी पाहिजे, एखादी वस्तू पाहिजे, भेटून द्या. कुणाकडं काय, एखादं कपडा चांगला दिसला, वस्तू चांगली दिसली, थँक्यू म्हणा, धन्यवाद म्हणा, भारी आहे म्हणा, कौतुक करायला शिका. मला कारण मिळाल्यानंतर मी काहीही करू शकतो याचं उत्तम उदाहरण सांगते. मला एका साधू संन्याशाकडे मी भेटा गेलो. त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा तुझ्याकडे भरपूर पैसा येणार. त्यावेळेला माझ्याकडे खरंच माझी परिस्थिती नव्हती, पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे भरपूर पैसा येणार. माझ्याकडे भरपूर पैसा येणार याने एक विचार दिला, आणि त्या विचारानंतर त्याने ते वाक्य वापरलं की खरंच तुझ्या एवढा पैसा आजपासून येईल की तू हिशोब त्याचा ठेवू शकणार नाहीस. आणि खरंच सांगतो गेल्या 20 वर्षामध्ये एवढा माझ्या पैसा आला की खरंच माझ्या हिशोब लागत एवढा पैसा भरपूर आला. विचारात एवढी मोठी ताकद असते हे आत्ता नॉलेज घेतल्यानंतर मला कळतं. पण एका शब्दाने, एका विचारानं कसं परिवर्तन घडू शकतं त्याचं उत्तर नाही. म्हणून तुम्ही आम्ही म्हणायला पाहिजे, जो भी करो कमाल का करो. नेटाला लागायला पाहिजे, लय भारी वागायला पाहिजे, लय भारी म्हणायला पाहिजे, लोकांचं कल्याण करायला पाहिजे. लोकांच्या बोलण्यामुळं, चांगल्या बोलण्यामुळं, पॉझिटिव्ह घेतल्यामुळं आपल्यामुळं दुसऱ्यात बदल घडला, दुसऱ्यामुळे सुद्धा आपल्यात बदल घडतो. म्हणून जे भी काय करायचं आहे, जिएंगे या मरेंगे, जो भी करे कमाल का करेंगे. जे बी काय करा ते कमाल करायला पाहिजे. हे सगळं सहजासहजी घडतं का? सहजासहजी घडतं. त्या लेवलला तुम्ही तयार करायला पाहिजे. मी जर माझ्या कॅश रूमचा ज्या ड्रायव्हर उघडून जर बघितला आणि वाटलं मला 2 दिवसात भरला पाहिजे, तर 2 दिवसात भरतो. एवढी पॉवर निर्माण केली, एवढी ताकद तुम्ही निर्माण करू शकता. असे कित्येक जणांना मी उदाहरणं सांगितलेत आणि कित्येक जणांना मी करून घेतलेत प्रॅक्टिकली. हे तुम्ही असं करा, असं होतंय. आणि त्या लोकांनी करून मला 8 दिवसांना, महिन्यानं, 15 दिवसानं रिझल्ट ओरिएंटेड मला फोन करून सांगितले की तुम्ही सांगा मी असं केलं, असा फायदा झाला. तो फायदा होतो, पण यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. आणि जर विश्वास नाही ठेवला काही होऊ शकत नाही. चमत्कार घडतात, एका दिवसात घडत नाही. त्यासाठी कष्ट करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. चमत्कार 100% घडू शकतात. आणि एखादी घटना घडत नसेल तर लेट हिम सी, बघूया काय घडते. हा वेट अँड वॉच विथ वंडर. वेट वॉच विथ वंडर, थांबा पहा आश्चर्यकारक. कारण तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला मॅच झाला नसेल तर तुम्हाला ते कसं मिळणार. मग तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होण्यासाठी जे करायला पाहिजे ते करायला चालू करा. तुम्ही तिथं पोहोचणार. आचरणात आणायला चालू करा.
मी सगळं मिळवतोय, मला सगळं मिळतंय, मग अडचण कोणाला आहे? तुम्हालाही मिळणारच ना. तुम्ही त्या लेवलला ट्विन व्हा, तुम्हाला ते पाहिजे कोणा कृती करा, सर्व काही तुम्हाला मिळेल. अगदी भावना गुंता, विचारवाणी कर्म, भावना गुंतवा, सगळ्या गोष्टी घडू शकतात, चमत्कार घडतात. केव्हा? जेवढी ऊर्जा आळसात, नकारात्मक विचार करण्यात, निगेटिव्ह विचार करण्यात, छोटा विचार करण्यात, गप्पा मारण्यात, फालतू गप्पा करण्यात जे घालवता वेळ तो काढून टाका. ऊर्जा आपली वाढवा. आपल्याला स्वप्नाला जे पाहिजे ते स्वप्नातील सगळं चमत्कार घडवा. चमत्कार घडतात, आत्ता घडतात. त्यासाठी कर जे लागते ते कर्जा. आपल्या स्वप्नावरती आपली ऊर्जा लावायला चालू करा. चुकीच्या गोष्टीवर अजिबात लावू नका. आजपासून चुकीच्या गोष्टी आचरणात आणणं हे बंद करून टाका. तुम्हाला हवं ते मिळवण्यावरती फोकस करा. आपली नकारात्मकता, चिंता, काळजी हे सगळ्या बंद करून सकारात्मक मी करू शकतोय, मी जबरदस्त आहे, मी सर्वोत्कृष्ट आहे, माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्यात पॉवर आहे, मी एनर्जेटिक आहे, आय कॅन डू इट, टुडे इज द माय डे, गॉड इज विथ मी, आय एम विनर, आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. अशा पद्धतीनं स्वयंसूचना घ्या, अफर्मेशन घ्या. पाहिजे ते मिळू शकतं. बर्निंग डिझायर पाहिजे. आणि दुसरा स्तंभ होप अँड फेथ, आशा आणि विश्वास. तुम्ही ज्या गोष्टी करणार आहे त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. जसं मंदिरातील मूर्तीवरती विश्वास ठेवतो तसं विश्वास ठेवायला पाहिजे. कुठल्याही मंदिर, मस्जिदमध्ये जावा, गुरुद्वारमध्ये जावा, त्या मूर्तीवरती विश्वास ठेवतो, मंदिरात विश्वास ठेवतो, मला भगवंत मदत करणार आहे, परमेश्वर मदत करणार आहे. मूर्ती घेताना बघा, आता गणपतीची मूर्ती घेताना 5-50 रुपये कमी जास्त घेणार, पाया पडताना मात्र लाखो करोड मागणार. ही आता समाजाची फॅक्ट आहे. पण विश्वास तुम्ही आम्ही ठेवायला पाहिजे, यामध्ये परमेश्वर आहे किंवा या गोष्टीवर माझा विश्वास आहे. विश्वास ठेवला तर तुमच्या गोष्टी सहजासहजी पूर्वज ठेवतात. तुमच्या पूर्वजांनी ठेवलाय, वाडवडिलांनी ठेवलाय, तुम्ही आम्ही का ठेवत नाही? तुम्ही आम्ही सुद्धा ठेवायला पाहिजे. विश्वास ठेवल्यामुळं डोंगर तोडला, मी तुम्हाला उदाहरण सांगितलंच तसं. विश्वास ठेवून तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळवू शकता. विश्वास किती हा शब्द छोटा आहे. वाचायला सेकंद लागतो, विचार करायला 1 मिनिट लागतं, पण समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला पूर्ण आयुष्य लागतं. विश्वास हा शब्द छोटा आहे. वाचायला 1 सेकंद लागतो, विचार करायला 1 मिनिट लागतं, समजायला दिवस लागतो, पण सिद्ध करायला पूर्ण आयुष्य लागतं. तो विश्वास तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण करणार का, ते महत्त्वाचं आहे. एकदा दगडाची मूर्ती बनली की त्यावर आपण विश्वास ठेवतो. एकदा अभिषेक घालतो, दूध घालतो, अगरबत्ती करतो, गंगाजल करतो, अभिषेक करतो, तेच पाणी आपण पितो, कारण त्यावर आपण विश्वास ठेवलाय. तसं आपल्या जीवनामध्ये आकर्षणाच्या सिद्धांतामुळे गोष्टी येऊ शकतात. हा विश्वास ठेवायला पाहिजे. इतराला आपण दगड कधी पूजणार नाही, पण जेव्हा पूजा अर्चा करून अभिषेक करून ठेवू त्याला नक्की पूजू, एवढा विश्वास तुम्ही आम्ही ठेवायला पाहिजे. साधा दगड जर मूर्ती बनवत असेल, पिंपळाचं झाड जर देवाचा अवतार बनत असेल, विश्वास ठेवल्यामुळं दगडात मूर्ती असेल, तुम्ही आम्ही तर खाऊ पिऊ शकतो, सगळं करू शकतो. आपण कोण आहे? आपण तर भगवान आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे. काल समजून घेतले, ऋषीमुनीचा वंश आहे, परमात्मा आपल्यात आहे. मग का विश्वास ठेवायला पाहिजे? म्हणून जर विश्वास ठेवला तर दुनियातील सगळे लोक करोडपती बनतील, तुम्ही आम्ही करोडपती बनवाल. आपल्यात ती ताकद आहे, फक्त विश्वास ठेवायला पाहिजे. विश्वास नसेल तर तुम्ही कमजोरीतून कमजोरीत जाल, गरिबीत जाल. विश्वास वाढवायला पाहिजे. तुम्ही कमजोरीचा विचार करताल, कमजोरी येणार. मजबूतपणाचा विचार केला तर मजबूतपणा येणार. फेथ अँड होप पाहिजे, रूल अँड रेग्युलेशन पाहिजे. कारण तुम्ही गॉड आहात, COD गॉड, जनरेटर ऑपरेट डिस्ट्रॉयर, तुम्ही परमेश्वर आहात. मग परमेश्वराला कोणती गोष्ट अशक्य आहे? तेवढा विश्वास पाहिजे. तो विश्वास तुम्ही ठेवायला ही अपेक्षा आहे. आणि त्यानंतर तिसरा विषय आहे ॲब्सोल्युटली क्लिअरिटी. तुम्हाला घर पाहिजे, किती घर कसलं पाहिजे, आनंदी जीवन कसं पाहिजे, आध्यात्मिक गुरु कसा पाहिजे, किंवा जे काय पाहिजे, तुम्हाला पॉकेट कसलं पाहिजे, लक्झरी जीवन कसं पाहिजे, तुम्हाला सगळं क्लिअर पाहिजे.
जर क्लिअर नसेल तर काही होणार नाही. 10 कोटी पाहिजेत, रक्कम पाहिजे, किती पाहिजे, क्लिअर पाहिजे. घर पाहिजे तर कुठं पाहिजे, कुठल्या चौकात पाहिजे, किती स्क्वेअर फूटचं पाहिजे ते क्लिअर लिहायला पाहिजे. घर तुम्ही नुसतं घर पाहिजे म्हणणार, कुठं तर चौकात मिळालं नाही, कोपऱ्यात मिळालं किंवा इतर ठिकाणी नको त्या गोष्टी ठिकाणी मिळायला लागलं तर आपणाला ते मान्य होणार नाही. म्हणून ॲब्सोल्युटली क्लिअरिटी पाहिजे. नेमकं आपल्याला काय पाहिजे, परफेक्ट कुठल्या ठिकाणी पाहिजे, किती स्क्वेअर फूट पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे, हे क्लिअर आपल्याला पाहिजे. एका मुलगीला BMW पाहिजे होती. BMWची पाहिजे होती म्हणून BMW गाडी पाहिजे तर BMW गाडी मिळाली तिला, पण त्या गाडीची ती ड्रायव्हर झाली. तिला कुठल्या क्लासची पाहिजे, किती रुपयाची पाहिजे, ती स्वतःच्या मालकीची पाहिजे हा विचार तिने केला नाही. BMWची ती ड्रायव्हर झाली. तिला ॲब्सोल्युटली क्लिअर नव्हती, परफेक्ट माहीत नव्हतं की मला कुठल्या गाडी पाहिजे. म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट पाहिजे ती गोष्टी पाहिजे तुम्ही क्लिअरिटी ठेवा, त्यावर विश्वास ठेवा, दगदगी इच्छा ठेवा, तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. परफेक्ट माहीत पाहिजे मला ही गोष्ट पाहिजे. दुसऱ्या वेळेला एका मुलगीला वाटलं की बाबा मला मोठी गाडी पाहिजे आणि मोठी गाडी पाहिजे लिंबोर्नी किंवा आणि वेगवेगळ्या कंपनीच्या मोठ्या 1-2 कोटीच्या गाड्या पाहिजे त्या, पण मोठी गाडी काय पाहिजे म्हणून परमेश्वराने तिला मोठी गाडी पाहिजे म्हणून ST दिली तिला वाटलं मला पैसा पाहिजे. ते कंडक्टरच्या ठिकाणी पैसे गोळा करायला लागली. ॲब्सोल्युटली क्लिअरिटी नेमकं पाहिजे तुम्हाला काय. तिला मोठी गाडी पाहिजे, पैसा पाहिजे, 4 लोक संगतीला पाहिजेत हा विचार तिनं केला, पण कुठणार कशा पाहिजेत पद्धतीने पाहिजे तो विचार नाही केला. परमेश्वराला त्याला ST दिली, लोक आत गाडीत दिसली, 5-50 लोक असायचे, 5-50 लोक आली, 5,000 रुपये तिकीट पाडत मिळली, पैशानं भरलेली बॅग मिळाली तिला. हे कशामुळे झालं? ॲब्सोल्युटली क्लिअरिटी नसल्यामुळं. म्हणून आम्हाला क्लिअरिटी पाहिजे की काय पाहिजे, त्यावेळेला आपणाला हे पाहिजे ते मिळू शकतं. हे करताना मात्र थांबू नका, थकू नका, सर्व काही तुम्हाला मिळेल. तुम्हाला सर्व काही मिळेल केव्हा? ते क्लिअर झाल्यानंतर. आणि चौथी गोष्ट आहे 1000% तुमचा खात्री पाहिजे, 0% डाऊट पाहिजे, काही शंका नसायला पाहिजे. आपल्यावर, आपल्या परमेश्वरावर आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो किंवा जी वस्तू आहे ती मिळवू शकतो, त्याबद्दल कसलीही शंका नाही पाहिजे. 1000% तुम्हाला खात्री पाहिजे मी मिळवू शकतो. जसं एखादं झाड लावल्याला लगी मोठं होत नाही, एखादं पीक पेरलं तर लगी मोठं होत नाही, 5 महिने 6 महिने वर जातं त्याला उत्पन्न येण्यासाठी. आंब्याचं झाड लावलं तर किती दिवस लागतात बघा. किंवा चायनीजचा बांबू लावला 1-2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष फूट, 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट वाढतं, पण 5 वर्षानंतर एकदम 100 फूट वाढतं. जसा विश्वास त्यावर ठेवता तसा तुम्ही सुद्धा शेतकरी जसं बी पेरल्यानंतर 5-6 महिने वाट बघतो, दुसरी सकाळभर उकरून बी बघत नाही की त्याला मोड आलाय का, किती वर आलाय, किती काय झाले बघत नसतो, वाट पाहतो त्याला योग्य नियोजन करून. तसं तुम्ही सुद्धा खात्री ठेवून विश्वासानं राहायला पाहिजे, शंका नाही पाहिजे. पेरले म्हणजे उगवणार हे शेतकऱ्याला माहीत असतं, तसं तुम्हाला सुद्धा चांगल्या गोष्टी पेरल्या चांगलं उत्पन्न मिळणार हा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. या 4 गोष्टीचा जर तुम्ही वापर केला तर तुमच्या जीवनात चमत्कार घडतील. माझ्या जीवनात चमत्कार घडतात, तुमच्याही घडत राहतील. त्यामुळे हे ज्ञान जे मिळते चांगलं ते वाटायला चालू करा. ज्ञान वाटल्यानं वाढतं, स्प्रेड करा. आणि मला तुम्हाला विनंती करायचं आहे, डू नॉट डिपेंड ऑन अदर्स, नो बडी विल विथ यू. तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, तुमच्यासोबत कोणी येणार नाही, फक्त तुम्ही तुमच्याबरोबर असाल. पुरी शिद्दत के साथ काम करना पडेगा, जरुरी आहे भाई. त्यावेळेला तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं. आणि चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्याला देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे 1 म्हणून उभं राहायला पाहिजे. ही ताकद तुमच्या आमच्यात आहे. आणि या 4 गोष्टीचा जर तुम्ही विचार केला, अभ्यास केला, वॉट एव्हर यू वॉन्ट सक्सेस, देअर विल 4 थिंग्स इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली क्रिएटिव्ह, बर्निंग डिझायर, होप अँड फेथ, ॲब्सोल्युटली क्लिअरिटी, 0% डाऊट, देअर विल बी सक्सेस. या 4 गोष्टीचा तुम्ही विचार केला, पाठपुरावा केला तर तुम्हाला यश मिळू शकतं, हा माझा विश्वास आहे. इथंपर्यंत कुणाला काय शंका? आज आपण आपला
आकर्षणाचा सिद्धांत का काम करत नाही यावरती इथून पुढे चर्चा करणार आहे. आतापर्यंत तुम्हाला आपल्याला आकर्षणाचा सिद्धांत काम करण्यासाठी 4 पिलर सांगितले. आता इथून पुढे सांगतोय की तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आकर्षण सिद्धांत का काम करत नाही. तर जब किसी चीज को पूरी शिद्दत के साथ चाहोगे तो सभी कायनात आपको मिलाने के लिए जुट जाती है. आपल्या मनापासून आपल्या गोष्टी जर काम करायला तर पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण परमेश्वर, पूर्ण विश्व तुमच्या आमच्यासाठी सर्व गोष्टी त्या मिळवण्यासाठी आपल्याला मदत करत असते. आपण सायन्सच्या मार्गाने जायला पाहिजे. जिथं तर्क वितर्क थांबतात, जिथं लॉजिक स्टॉप्स देअर मॅजिक स्टार्ट. जिथं तर्क विर्त थांबतात ना तिथं जादू घडायला सुरुवात होते. आणि आपलं जादूमय माइंड, आपलं अंतर्मन, आपलं जे मन आहे ना ते आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवत असतं. आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी सबकॉन्शियसमध्ये वापर करून आपण मिळवू शकतो. आणि हे आपलं मन मान्य करत नाही. का मान्य करत नाही? तर आपले जीवन अडचणीत गेले असतं. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, पिढी दर पिढी हे सगळं आपण अडचणीत गेलेलं असतो. त्यामुळे आपलं ते मान्य करत नाही. पण आपण सर्व काही मिळवू शकतो. धीरूभाई अंबानी मिळवू शकतो, मोदी मिळवू शकतो, राहुल गांधी मिळवू शकतो, अमिताभ, अक्षय, मोठे मोठे लोक जे काय मिळवू शकतात ते आपण मिळवू शकतो. कारण आपण स्वतःला कमी समजायची चूक करू नका. आपण आपल्याला मोठंच करायला सुरुवात करा. इन्स्पायर, बाकींच्या स्टोऱ्या ऐकून आपण इन्स्पायर व्हायला पाहिजे. मोठे लोक मोठे होतात तर आपण त्यांच्यासारखं मोठं होऊ शकतो. स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक माणूस हा मोठा होऊ शकतो फक्त विचारामुळं. प्रत्येक माणूस हा असाधारण आहे, मजबूत आहे. तुम्ही हव्या त्या गोष्टी ब्रह्मांडाशी संपर्क करून ट्विन होऊन तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. ही ताकद आहे. तुम्ही ब्रह्मांडाच्या संपर्कात जात नाही म्हणून तुम्हाला काही गोष्टी मिळत नाहीत. पण जाणून म्हणून ब्रह्मांडाला ट्विन व्हा, संपर्कात जायला चालू करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळायला चालू होतील. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतोय ते का आता शिकलोयच. बर्निंग डिझायर, होप अँड फेथ, ॲब्सोल्यूट क्लॅरिटी, 0% डाऊट. मग सर्वांची जर इच्छा असेल तर आपल्याला काम करू शकतो. आपण पाहिजे ते मिळवू शकतो. तुम्ही जसा विचार कराल तशा सगळ्या तुम्हाला गोष्टी मिळू शकतात. पण ते वापरात आणायला पाहिजे. मग सायन्स काय सांगतंय याच्यावर थोडा विचार करूया. सायन्स काय सांगतंय तर एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉनचा वापर केला जातो. आपल्याला त्यामध्ये दिसत असते. या गोष्टी सगळ्या दिसत असतात. आपल्याला विचारामध्ये त्या गोष्टी दिसत असतात. आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असेल तर ती दिसते. पण ती जी काही वस्तू आहे आपण पाहिली तर ती मायक्रोस्कोप खाली पाहिली तर त्याच्या खाली न्यूट्रॉन असो, प्रोटॉन असो, इलेक्ट्रॉन असो ना, हे अणुरेणूसुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसतात. केव्हा दिसतात? जर मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर. बारीक बारीक आपण जर खाली बघत गेलो प्रत्येक वस्तूमध्ये फक्त तरंग दिसतात. प्रत्येक वस्तूमध्ये फक्त तरंग आहेत. ते कोणते तरंग आहेत? तर ऊर्जेचे तरंग आहेत. क्वांटम फिजिक्स काय सांगतं? तुम्ही आम्ही एकच आहोत. तुम्ही आम्ही एकच आहोत. तुम्ही ऊर्जात, आम्ही ऊर्जात. ब्रह्मांड सर्व ऊर्जा आहे. ऊर्जा एकच आहे. त्यामध्ये अनेक नाहीत. ऊर्जा प्युरल आहे, एक आहे, अनेक नाही. जसं हवा असू दे, पाणी असू दे, सर्व काही सगळीकडं. मग खुर्ची असू दे, टेबल असू दे, कॅम्प्युटर असू दे, लॅपटॉप असू दे, दुनियेतील सगळ्या गोष्टींमध्ये ऊर्जा आहे. आणि ती सगळी ऊर्जा लेवलला कनेक्ट आहे. ऊर्जा लेवलला कनेक्ट आहे. एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी. प्रत्येक गोष्टी, या दुनियेतील प्रत्येक गोष्टी ही ऊर्जा आहे. हे मी सांगत नाही, सायन्स सांगते. मग त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. जसं ऊर्जेतून तरंगमध्ये आपण रेडिओचे जे तरंग बाहेर पडतात बघा, टीव्हीचे, कुठल्या मोबाईलचे, हे सगळे तरंग जसे बाहेर पडतात त्या गोष्टीला ट्यून होत असतात. 98.3, 98.4, 98.5 जे चॅनल लावू त्या चॅनलला ते ट्यून होत असतात. कारण आकर्षण सिद्धांत काय सांगतो? समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित केल्या जातात. लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स. मग कॉलेजमध्ये मी तुम्हाला मग सांगितले की 500,000 लोक असली सुद्धा 2-3च मित्र असतात. एकमेकांच्या विचारात असणारी लोक एकमेकाला जुळून घेत असतात. आता आपल्याकडं रेडिओमध्ये तुम्हाला जे चॅनल लावणार तेच लागणार.
आपल्या मोबाईलमध्ये 1000, 2000, 4000, 5000 मोबाईल नंबर असून सुद्धा ज्या माणसाला आपण मोबाईल डायल करणार त्यालाच लागणार, त्याचीच फ्रिक्वेन्सी मॅच होणार. तसं तुम्ही आम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होतोय, आपण ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला आपण कनेक्ट झाला पाहिजे. आपला करंट तिथं लागायला पाहिजे, तरंग जुळायला पाहिजेत. जसं मोबाईल कनेक्ट होतं तसं आपण सुद्धा ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हायला पाहिजे. पण तुम्ही कुठेही राहत असाल, शहरात राहत असाल, खेडेगावात राहत, काही अडचण नाही. तुम्हाला जे विचार करू शकतो तुम्ही ते होऊ शकता. अब्जाधीश, कोट्याधीश, लखपती जे पाहिजे ते होऊ शकता. तुम्हाला नंबर डायल करायला पाहिजे, तुम्हाला फ्रिक्वेन्सीला मॅच व्हायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला फ्रिक्वेन्सीला मॅच व्हाल त्यावेळेला तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता, करू शकता. ही दानत आणि ताकद फक्त तुमच्यात आहे. तुम्ही अटेंड होणं हे महत्त्वाचं आहे. आणि उद्या ऊर्जा ही साधी एक सरळ आहे, वारंवारता तिची फ्रिक्वेन्सी एक आहे, त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही मॅच व्हायला पाहिजे. समान गोष्टी आकर्षित होऊ शकतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये रहस्य काय सांगतं आपल्याला बघा तुम्ही, आकर्षणाच्या सिद्धांतामुळं पती पत्नी, नवरा बायको सुद्धा एकमेकाच्या विचारानं जुळले जातात. एकमेकाच्या विरोधात असले तरी सुद्धा ॲडजस्टमेंट करत असतात. का करत असतात? समान गोष्टी चुंबक एकमेकाला आकर्षित करतात तसा आकर्षित असतात. काही पती पत्नींचे जोडे एकमेकाच्या विरोधात बनत असतात. काही दोघांची मध्ये जुळतात, काही वेळा जुळत नाहीत. का जुळत नाही? प्रत्येकाची जुळतात, प्रत्येकाची जुळत नाहीत. का जुळत नाहीत? फ्रिक्वेन्सी त्याची मॅच होत नाही. पण जे ऊर्जा लेवलला बघितलं तर सगळे समान आहेत. ऊर्जा लेवलला सगळे समान आहेत, एकसारखे आहेत. म्हणून आपण माणसाने निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टी, चुंबकसुद्धा आपण माणसाने निर्माण केलेला आहे. त्याच्या सिद्धांतानुसार आपण जायचं. ऊर्जा लेवलला तुम्ही आम्ही सर्व एक येतं, हे एकमेकाने लक्षात घ्यायला पाहिजे. समान गोष्टी एकमेकांना आकर्षित करू शकतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या मित्राच्या आठवण झाली फोन होतो, त्याचा फोन लागतो, त्या टेलिपॅथी घडत असते. तशा फ्रिक्वेन्सी तुम्ही आम्ही सुद्धा मॅच व्हायला पाहिजे. ऊर्जा लेवलला तुम्ही आम्ही एक आहे. जर तुमची ऊर्जा लो असेल तर तुम्ही निगेटिव्ह असाल. ऊर्जा तुम्ही उच्चतम लेवलला असेल तर तुम्ही आनंदात असाल. ऊर्जा तुमची कशी काम करते, कोणत्या लेवलला तुमची ऊर्जा आहे ते विचार करा. आतंकवादी म्हटल्यावर तुमची ऊर्जा कशी होते? कट कट कट. चोर म्हटला कशी होते? कट कट कट. एखादा उत्कृष्ट खेळाडूचा सत्कार केला तर ऊर्जा वाढते. चुकीच्या गोष्टी केल्या निगेटिव्ह होते. एखाद्या हिरोचा चांगला पिक्चर बघितला तर कशी एनर्जी होते? तुम्हाला आवडीचं गाणं लागलं तर तुमची ऊर्जा कशी होते? मग तुमची ऊर्जा वाढवण्याचं तुमच्या हातात आहे. मग तुम्ही ऊर्जा तुमची वाढवायचं का कमी करायची तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही ऊर्जा वाढवायची का कमी करायची तुमच्या हातात आहे. एकदा वॉशिंग्टन DC-नं ही पॉवरफुल प्रयोग केला. त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या देशामध्ये प्रशासनाने एकदा निर्णय घेतला की त्या शहरातील सगळी लोक एकत्र बसून ध्यान करायचं, मेडिटेशन करायचं. क्राईम रेट तिथला वाढलेला होता. मग क्राईम रेट कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं की सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी मेडिटेशन करायला चालू केले. मेडिटेशन केल्यानंतर तिथला क्राईम रेट कमी आला. का आला? तर एकमेकांनी सगळ्या लोकांच्या एकसारखं ध्यान केलं, शांतीचं ध्यान केलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मॅच झाली. ऊर्जा एक असल्यामुळं तिथल्या निगेटिव्ह ऊर्जा कमी झाल्या. कारण फ्रिक्वेन्सी चांगल्या गेल्यामुळं, तिथली उच्चतम लेवलला फ्रिक्वेन्सी गेल्यामुळं तिथले प्रशासनाला क्राईम रेट तिथं कमी आल्याला जाणवला. मग तुम्ही आम्ही जे सगळेजण आपण पाहिजे त्या गोष्टी मिळवण्यासाठी पाहिजे ते करू शकतो, ते करायला पाहिजे. मग आम्हाला 1 लाख असो, 10 लाख असो, 1 कोटी असो, 10 कोटी असो, ते मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी मुबलक आहेत. फ्रिक्वेन्सीला ते मॅच व्हायला पण वारंवारता जुळवायला पाहिजे. जर ज्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे त्यांनी फ्रिक्वेन्सी वाढवली, उच्चतम लेवलला गेला तर पाहिजे त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. ही ताकद फक्त तुमच्यात आहे. जसं रेडिओ डायल केल्यानंतर किंवा आपल्या टीव्हीवर एका चॅनल पाहिजे तो लागत असेल तर तुम्हाला ज्या पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकता. तुम्ही ट्यून व्हायला पाहिजे. ते ट्यून होणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला पाहिजे ते गाणं तुमच्या जीवनात तुम्ही वाजवू शकता. ही ताकद फक्त तुमच्यात आहे. रिमोट तुमच्यात ठेवा. तुम्ही रिमोट तुमच्या हातात ठेवा. तुम्ही चॅनल बदला. नाही तुमचा चॅनल दुसरा कोण बदलत असेल तर होणार नाही तसं. यासाठी
वेळ लागेल, 1-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष वेळ लागेल, पण सातत्यानं प्रयत्न केला तर सर्व काही शक्य आहे. मनाला शक्ती द्या, मजबूत करा, माइंड पॉवर करा. तुम्ही आम्ही दुनियामध्ये कोण आहे, ऊर्जा लेवलला सगळे एक आहेत. ऊर्जा. आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितले की उत्तर दिले की दिवस रात्र, आत बाहेर, आत अंधारामध्ये जिकडं कुठं पाचीला तिकडे मी आहे. परमेश्वर काय आहे? दिसत नाही, फुटत नाही, जळत नाही, तुटत नाही, त्याला काय म्हणतात? देव झालं. ऊर्जा काय आहे? ऊर्जा काय आहे? ऊर्जाला सुद्धा तेच म्हटलं जातं. दिसत नाही, फुटत नाही, जळत नाही, त्याला ऊर्जा म्हटलं. लाईटचा करंट दिसत नाही, देव दिसत नाही. मग कारण आपण काय झालोय? देवात देव ऊर्जा आहे, आपण ऊर्जा आहे. तर तुम्ही आम्ही गॉड आहे, परमेश्वर आहे. मग देवाला अशक्य काय आहे? प्रत्येक गोष्टी एका ठिकाणीच येतात. सायन्स काय सांगते? आपण कोण आहोत? पूर्ण जगात एकच ऊर्जा असेल तर आपण ऊर्जा आहे, तर आपण परमेश्वर आहे, हे सायन्स सांगतं. भगवान आपण आहे. परमेश्वराची भगवानाची व्याख्या एकच आहे, साधी गोष्ट आहे. आपली ऊर्जा कमी जास्त होऊ शकते, ती करायची. ऊर्जा वाढवणं तुमच्या आमच्या हातात आहे. हाय ऊर्जा लेवलला ब्रह्मांडाची हाय एनर्जी वाढवायला पाहिजे. जसं रस्त्याने जाताना जर एखादी चांगली रस्ता दिसला आणि खराब दिसली तर गंदगी आपण चुकीच्या ठिकाणी टाकणार नाही, चांगल्या ठिकाणी टाकणार. जिथं गंदगी आहे, घाण आहे, तिथंच टाकणार. म्हणून आपण चांगल्या फ्रिक्वेन्सीला मॅच व्हायला सुरुवात करायला पाहिजे. स्वच्छता अट्रॅक्ट करते, कचरा अट्रॅक्ट करतोय. निगेटिव्ह अट्रॅक्ट करते, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करते. गरीबी करते, श्रीमंती करते. म्हणून माणसं श्रीमंत होत जातात, गरीब होत जातात. गरीब श्रीमंताची दरी वाढण्याच्या पाठीमागचं कारण काय? गरीब श्रीमंत माणसाकडे पैसा आहे म्हणून श्रीमंत नाही, तर त्याचे विचार श्रीमंत आहेत. लोकांना मदत करा, लोकांना रोजगार द्या, विचार चांगले द्या. भीती, टेन्शन, चिंता, काळजी आपण छोट्या विचारापासून बाजूला करा. हे सगळं बाजूला केलं तर तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवू शकता. जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. ॲडजस्टमेंट करू शका. छोट्या गोष्टी समाधान मानू नका. आणि तुम्ही ज्यांनी आतापर्यंत कोणी ॲडजस्ट केले तरी ॲडजस्टमेंट करू नका. मजबूत राहा. तुम्ही ॲडजस्टमेंट करत असाल तर ब्रह्मांडाला तुमची ॲडजस्टमेंट ट्यून होणार आणि ॲडजस्टमेंट करून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळू शकतात. कमी ऊर्जा असेल तर वाढवायला चालू करा. आणि हे ऊर्जा वाढण्यासाठी काय करायला पाहिजे? जीवन बदलण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संगत, आदत, गुरु. सोबत कोण आहे बघा. हे जे आता 3-4 दिवसामध्ये तुम्ही जे ऐकताय त्यामध्ये जीवन किती बदलतंय याचा विचार करा. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. जर संगत चांगली असेल तर रंगत बदलू शकते, पंगत बदलू शकते. संगत बदलली तर वर्तन बदलेल, संगत बदलली तर काहीतरी सगळ्या नवीन निर्माण करायला चालू करा. तुम्ही जसं पुढे तुम्ही जाल, तुम्ही कुणासोबत राहताय त्याचा विचार करा. ज्याच्यासोबत राहताय त्याच्याप्रमाणे तुमचं भविष्य निर्माण होईल. जर तुम्ही महिन्याला 20,000 रुपये मिळवत असाल आणि 2 लाख मिळवणाऱ्याच्या सोबत फिरत असाल तर तुम्ही महिन्याला 2 लाख मिळवायला एक दिवस सुरुवात करा. ह्या संगतीचा परिणाम आहे. म्हणून संगत बदलून आपली ऊर्जा वाढवा. दुसरी आदत, आपली सवय काय? GPS गुरु पोझिशन सिस्टीम काय आहे? आपलं GPS काय आहे? गुरु चांगला असेल शिष्य मजबूत बनतो. गुरु चांगला तर शिष्य चांगला बनतो. मार्गदर्शक आपला कोण आहे बघा. आपण चांगल्या गुरुच्या सानिध्यात राहून मार्गदर्शन चांगलं घ्या. शास्त्रात सुद्धा लिहून ठेवले, गुरु विना ज्ञान नाही. गुरुला परमेश्वरापेक्षाही मोठा दर्जा दिलाय. कारण गुरुला परमेश्वराची मोठा दिलाय. कारण का? परमेश्वराला कोणी बघितलं नाही. गुरु मात्र शिक्षण तुम्हाला देऊ शकतो. आपल्या मनाच्या सर्व इच्छा बोलत गेल्या. मला सुद्धा चांगले गुरु मिळाले, शिक्षण मिळाले म्हणून माझ्या जीवनात परिवर्तन घडत गेलं. तुम्ही सुद्धा चांगल्या गुरूंच्याकडे जावा, भरपूर कार्यशाळा करा, ज्ञान भरपूर घ्या. तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. गुरु चांगला असल्यामुळे तुम्हाला चांगल्या सवयी लावून चांगल्या गोष्टी मिळायला चालू होतील. संगतातच गुरु सोबत चांगली करा, चांगल्या लोकांच्या सोबतीत राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळायला चालू होतील. आणि तुम्ही आम्ही कोण आहे? तुम्ही आम्ही देव आहे, गॉड आहे. आणि तुम्ही आम्ही कोण आहे? ऊर्जा आहे. तुम्ही आम्ही देव आहे, परमेश्वर आहे. मग परमेश्वराला काय अडचण आहे? म्हणून वामनराव पैंनी सांगितले, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहे तुझा रचनाकार. मग भावांनो, मित्रांनो, बहिणींनो, कुणाला दोष द्यायची गरज नाही.
कोण मला मदत करतील, घरातील करतील, शेजापाजारी मदत करतील त्याची अपेक्षा करू नका. तूच आहे तुझ्या जीवनापणाचा शिल्पकार. निगेटिव्ह काय ओरडत बसू नका. चांगल्या गोष्टीचा प्रयत्न करायला चालू करा. जर प्रेझेंट खराब असेल, भूतकाळ बदलू शकत नाही, भविष्यकाळ बदलू शकत नाही. भूतकाळात केलेल्या चुकामुळे प्रेझेंट चुकीचा असतो. प्रेझेंट काळ जाणून बुजून बदलायला चालू करा. हव्या त्या गोष्टी मिळवू शका. पाहिजे त्या गोष्टी 1000 कोटी 10,000 कोटीचा व्यवसाय तुम्ही करू शकता. पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकता. तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता. त्या गोष्टीला तुम्ही ट्विन व्हायला चालू करा. सद्गुरू काय सांगतात? तुम्ही सर्वजण परमात्मा आहेत. परमात्मा बनण्यासाठी प्रयत्न करण्याची जरूरत नाही. परमात्मा तुम्ही आहात हे मान्य करायला पहिले शिका. त्याबद्दल जीवन जगायला सुरुवात करा. ब्रह्मांड तुम्हाला सर्व काही देईल, पण आता मान्य करायला तयार नाही तुम्ही की आपल्या जीवनात सर्व काही आकर्षित होणार आहे, मिळणार आहे, सर्व काही भरपूर आहे. तुम्ही तुमच्या जीवनात अडचण निर्माण करताय. दुसऱ्या कोणाला दोष द्यायची गरज नाही. समाज, शिक्षण, कॉलेज, परिवार, शेजापाजारी, नवरा, पती, पत्नी यांना दोष देऊ नका. आत्मपरीक्षण करा, चिंतन करा, मनन करा. यात माझा काय दोष आहे, मी कुठं चुकलोय, माझा काय दोष आहे, हा पहिला विचार करा. शांत बुद्धीनं बसा, विचार करा, मनाला विचारा की कुठं चुकलो मी. दुसऱ्याला दोष द्यायची गरज नाही. आतमध्ये स्वतःला जेव्हा प्रश्न विचारा त्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळतील. दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर स्वतःचं नुकसान करून घेतात, स्वतःच्या हातात ब्लेड असून ब्लेड स्वतः मारून घेत असाल, नुकसान करत असाल तर करून घेऊ नका. तुम्ही तुमचा विचार करा. चांगल्या लोकांच्या सवतीत राहून, संगलीत राहून परिस्थिती बदला, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. अडचणीच्या काळात काही लोकांनी रेकॉर्ड तोडले. अरुण शिंदाने स्पोर्ट्स पर्सनने किती काम केले बघा. अरुण शिंदानं एका गुंडाने रेल्वेमधून टिला टाकलं, हातपाय तुटलं तरी सुद्धा तिनं थांबली नाही. एव्हरेस्ट तिनं सर केलं. तिची जिद्द होती, चिकाटी होती. पाय सगळे मुंग्यानं खाल्ले होते, बेशुद्ध होती 15 दिवस. पण ज्यावेळेला बेड म्हणून दवाखान्यात उठली, बेड जागी झाली, शुद्धी झाली, तेव्हा काय म्हटली? मला एव्हरेस्ट सर करायचं आहे. तिला जाणीव नव्हती माझे पाय तुटलेत, तरी सुद्धा तिने एव्हरेस्ट सर केला. ही ताकद आहे. पूरी शिद्दत जो कोई चीज़ चाहेंगे तो पूर्ण कायनात मदत करने हिम्मत वाले को साथ परमेश्वर देता है. हे करायला पाहिजे. हे करू शकता. रडणाऱ्याला कोण मदत करू शकत नाही. हिम्मतवाला पाहिजे, लढणारा पाहिजे, लढायला पाहिजे. सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. हिम्मत करे इंसान तो सहायता करे भगवान. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला किंमत आहे. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, तर संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन ब्रह्मांडावरती गोष्ट तुम्हाला मिळू शकते. पैसे मिळण्यासाठी जशी जशी तुमची ऊर्जा वाढत जाईल तसा तसा पैसा आपल्याकडं येत जाईल. मनी इज रिझल्ट ऑफ एनर्जी. पैसा हे ऊर्जेचं परिणाम आहे. ऊर्जा कशी वाढवता येते ठरवा. ब्रह्मांडाला कनेक्ट म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला कनेक्ट करा. आपले विचार करा. कोणती वेळ चांगली कोणती खराब याचा विचार करू नका. ब्रह्मांडाला ट्विन व्हा. रेडिओवर स्टेशन लावताना कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला कुठलं पाहिजे ते ब्रह्मांड लावत असतं. तुम्ही त्या ट्विन करायला पाहिजे. जसं चॅनल ट्विन केल्यानंतर गाणं लागतं तसं तुम्ही तुमच्या ब्रह्मांडाला कसे तरंगाला जॉईन होणार आहे हे महत्त्वाचं आहे. जसं एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही ऑर्डर देताय, मला पनीर टिक्का पाहिजे, मसाला डोसा पाहिजे, किंवा पुरी भाजी पाहिजे, किंवा डोसा पाहिजे, किंवा वडापाव पाहिजे. जशी ऑर्डर देता तशी ऑर्डर तुम्ही देत राहा. ब्रह्मांड तुम्हाला देत राहील. पण ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही कॅन्सल केली तर परत कॅन्सल होऊन असेल. तर एकदा ऑर्डर दिल्यानंतर जसं बिंदास राहता, बेटर तुम्हाला आणून देतो, तसं परमेश्वरसुद्धा, ब्रह्मांडसुद्धा, हे विश्वसुद्धा तुम्हाला बेटर म्हणून काम करून तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळवून देऊ शकतं. फक्त तुम्ही ऑर्डर सोडा आणि त्यावर टिकून राहा. तुम्हाला ते मिळू शकतं. तुम्ही करायला पाहिजे. नाही तर विचार दिला, ऑर्डर दिली आणि कॅन्सल केला तर बिल तुम्हाला भरावं लागेल. दुसरी ऑर्डर मिळेल पण ते लेट मिळेल. 15-20 मिनटं, अर्धा तास वाट बघायला लागेल. तसं ब्रह्मांडामध्ये तुम्हाला परमेश्वर द्यायला तयार आहे. पण तोपर्यंत तुम्ही लगेच डायव्हर्ट झाला तर ती पहिली आलेली सुद्धा मोकळी राहणार. परमेश्वर म्हणतात ही थांबायला वेळ नाही, दुसऱ्याला जाणार. त्यामुळं तुम्ही मागा, विश्वास ठेवा, ऑर्डर द्या, मिळेल तुम्हाला.
प्रत्येक गोष्ट ही मिळू शकते. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करून चांगल्या गोष्टी करू शकतो. आपल्या जीवनामध्ये अडचणी येत असतील तर काय येतात? आपण पाठीमागे चुकीचे विचार केले त्यामुळे अडचणी येतात. चुकीचे विचार बदलू करू शकता, रिप्लेस करू शकता. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. सगळ्या गोष्टी हव्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ॲडजस्टमेंट करणे बंद करा. सर्व काही भरपूर आहे. विचार गरिबीचे करायला तर श्रीमंतीचे विचार करायला चालू शकता आणि ते विचार करण्याची ताकद तुमच्या हातात आहे. तुम्ही करू शकता. विचार करा, तुमच्या जीवनात श्रीमंतीची जादू घडवा. विचार बनाई जिंदगी, विचार बनाई जिंदगी, जे पेराल तेच उगवणार. हाच नियम आहे आकर्षणाचा सिद्धांत. भूतकाळात काय चुकीचे विचार केले असतील ते बदलू शकता. विचार बदला, रिप्लेस करा. तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवू शकता. कंप्लीट ऊर्जा लावा. तुम्ही पाहिजे ते मिळवू शकता. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर गॉड. परमेश्वराला काही अशक्य नाही. परमेश्वर तुम्ही आहात, त्यामुळे तुम्ही पाहिजे ते करू शकता. डोंट रन अराउंड फॉर सक्सेस. कीप ऑन वॉकिंग, नॉट टू स्टॉप. शुअर टू रीच द डेस्टिनेशन. तुम्ही सातत्यानं यशाच्या पाठीमागे पळू नका. फक्त चालत राहा न थांबता. खरोखर तुमचं जिथं नशीब आहे, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही तिथं पोचाल आणि तुम्ही तिथं यशापर्यंत पोचाल ही माझी खात्री आहे. ही माझी खात्री आहे. म्हणून ह्या गोष्टी तुमच्या जर आचरणात आणल्या, वापरात आणल्या तर श्रीमंतीचा विचार करण्याची जादू तुमच्या जीवनामध्ये घडल. म्हणून जगातील सर्वात सुंदर रोपटं आहे विश्वासाचं. आणि ते रोपटं कुठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावं लागतं. विश्वासाचं बीज आपल्या मनात टोकावं लागतं, ते रुजवावं लागतं. त्यावेळेला फळं मिळतात. हे महत्त्वाचं आहे. आपल्या मनात पाहिजे. आणि तुम्हाला जाता एकच गोष्ट सांगायचं की जी यशस्वी लोक होतात ते सकाळी उठल्या उठल्या काय करतात? आय कॅन डू इट. मी करू शकतोय. आणि 6 गोष्टी करतात. कोणत्या गोष्टी 6 करतात? SAVERS. सेवर्स. ह्या 6 गोष्टी यशस्वी लोक करतात. सेवर्स म्हणजे काय? सायलन्समध्ये बसतात. यस म्हणजे सायलन्समध्ये बसतात, ध्यान करतात. ए म्हणजे अफर्मेशन घेतात, प्रेरणादायी वाक्य स्वयंसूचना घेतात. फी म्हणजे व्हिज्युअलायझेशन करतात, कल्पनाचित्र पाहतात. ई म्हणजे एक्झरसाइज करतात, व्यायाम करतात. आर म्हणजे रीडिंग करतात, वाचन करतात. आणि यस म्हणजे स्कार्बिंग करतात, लिखाण करतात, नोट्स काढतात. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुमच्या जीवनामध्ये यश पाठीमागं लागेल. तुम्हाला हा विश्वास देतो. तुम्ही विचार करून श्रीमंत होऊ शकता. थिंक अँड गो रिच पुस्तक वाचा. तुमच्यात ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन जास्तीत जास्त मिळतील. यश तुमच्या विचारात आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, श्रीमंतीचा विचार करा आणि तुमच्या जीवनामध्ये जादू घडवा आणि श्रीमंत व्हा. हीच तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो.